नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ गावातून दूध दराच्या मागणीसाठी शेकडो ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झालेले शेतकरी दुधाला किमान 40 रुपये भाव द्या, दुधाला FRP लागू करा या मागण्यांसह आक्रमक झालेत. गेल्या 18 दिवसांपासून अकोले तालुक्यातील कोतुळ गावात सुरू असलेल्या उपोषणाची दखल सरकारने न घेतल्याने सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. संगमनेर शहरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर शेण ओतून सरकारचा निषेध केलाय. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोतुळ या ठिकाणी तब्बल 18 दिवस कोतुळचे शेतकरी बसलेले आहेत. अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषण आणि रास्ता रोको झाले, मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोतुळ आंदोलनाच्या 18व्या दिवशी सबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पोरं एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली. आपण पाहिलं 300-350 ट्रॅक्टर हे अभूतपूर्वरित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले. साधारणपणे 55 किलोमीटरचं अंतर या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणाने आपल्या मागण्या मांडल्या. इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे. दुधाच्या धंद्यामध्ये जे सगळं लुटून नेलं त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेलं आहे. हे शेण सुद्धा तुम्ही लुटून न्या अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे. यावर आंदोलन संपलेलं नाही. आज जे शेतकरी संगमनेर पर्यंत आलेत ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात, उद्या मंत्रालयात येऊ शकतात. हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे. आमचं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे. पुणतांब्याची पुनरावृत्ती परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते. मला खात्री आहे की सबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर 40 रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील. अनुदानाचे जे सगळे नाटकं आहेत ते बंद करा आणि FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. 40 रुपयाचा भाव द्या. दुधाचे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा. हा अर्थहाक आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे. हा मोर्चा या ठिकाणी अडवण्यात आला. प्रांत कार्यालयावर तो मोर्चा जाऊ दिला नाही, दुसरीकडे वळवण्यात आला. यापुढची आता आंदोलकांची भूमिका काय असेल? संगमनेरचं ट्रॅफिक जाम करणं आणि लोकांना त्रास देणं हा आमचा उद्देश नव्हता. खरं तर हा मोर्चा अकोल्यातच अडवण्यात आला होता, परंतु आम्ही सामपणाने सांगितलं की हा मोर्चा संगमनेरला जाईल आणि मेन रस्त्यावर शेण ओतून आमचा उद्रेक आम्ही व्यक्त करू. आम्ही आमचं आंदोलन पूर्ण केलेलं आहे. आम्ही कधीही अपूर्ण आंदोलन ठेवत नाही. किसान सभेचा लॉंग मार्च साक्षीला आहे, अकोले ते लोणी लॉंग मार्च साक्षीला आहे. शेतकऱ्यांची अकोल्यातली आणि संगमनेरची पोरं ही चळवळीतून तयार झालेली, मागच्या पिढीने संस्कार दिलेली पोरं आहे. त्याच्यामुळे अपूर्ण आंदोलन ठेवलं जाणार नाही. पुढचा पडाव काय असेल आम्ही उद्या परवा शांतपणाने बसू, ठरवू. लोणी किंवा मंत्रालय कोणताही निर्णय होऊ शकतो. शेतकऱ्यांची पोरं तो निर्णय घेईल. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे. आम्ही कुणीही त्याचे नेते नाही आहोत. शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत. बैठकीसाठी आपल्याला काल आज कोणी बोलवलं? आता बैठक करण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य राहिलेलं नाही. जे आम्हाला सांगायचं होतं यापूर्वीच्या बैठकांमध्ये शेतकरी पोरांनी आणि विचारवंतांनी सांगून झालेलं आहे. आता निर्णय घ्या. आम्ही वेगळं काही तुम्हाला सुचवण्याची आवश्यकता नाही. 40 रुपये शेतकऱ्याला द्या, बस इतकंच आमचं मागणं आहे. त्याच्यापेक्षा वेगळी चर्चा अपेक्षित नाही. आम्ही कोणत्याही चर्चेला जाणार नाही. आज बजेट सादर झालंय, काय समाधानी आहेत तुम्ही सगळे? वर्षानुवर्ष बजेट सादर होतं, परंतु शेतीमालाच्या भावासाठी विशेषतः दुधासाठी जर शेतकऱ्यांना अशा प्रकारचा आक्रोश करावा लागत असेल आणि हे सरकार बाहेरून पावडर आणून आमचे दूध व्यवसायाचे भाव हे पाडत असेल आणि दुसऱ्या बाजूला पशुखाद्यावर GST लागू करून पशुखाद्याचा कच्चा माल महाग करून पशुखाद्य महाग करणार असेल, दुधाचा उत्पादन खर्च वाढवणार असेल, तर अशा बजेटकडून आम्हाला काही अपेक्षा असण्याचं काही कारण नाही. असे कागदी घोडे आम्ही अनेक वेळा पाहिले. उद्रेक आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये. या बजेटचा कोणताही उपयोग शेतकऱ्यांना झालेला नाही. आज तुम्ही प्रांतांना निवेदन दिलेले, पुढची दिशा काय ठरली? आंदोलनाची एक पद्धत असते. रस्त्यावर असे निर्णय होत नसतात. उद्या परवा आम्ही सर्व आंदोलकांना वेगवेगळ्या घटकांना एकत्र करू, शांत चित्ताने निर्णय करू. जे ठरवतील ते शेतकऱ्यांची पोरं ठरवतील. आम्ही नेते काहीही ठरवणार नाही. शेतकऱ्यांची पोरं जे ठरवतील त्यांच्या मागे आम्ही एकजुटीनं उभे राहू.